तर गोव्यातून येऊन हुबळीची गाडी भरली. मग निघायच्या अगोदर म्हटलं फडक मारून घेऊया. फडक मारून निघालो हुबळीला. मग रातभर नॉन स्टॉप आलो आणि पहाटे हुबळीत पोहोचलो. आता तुम्हीच बघा, सगळेजण पहाटे साखर झोपेत स्वप्न बघत असते आणि आमचं काय चाललंय तर रस्सी खोलायची, ताडपदरी काढायची, घडी मारायची आणि गाडी खाली करायची. शेवटी ड्रायव्हर लाईफ म्हणल्यावर असेच की. मग गाडी खाली करून बेळगाव मध्ये ठरलेल्या हॉटेलवर आलो. मग मंजुळाची साफसफाई करून घेतली आणि शॅम्पू लावून मंजुळाला आंघोळ घातली. तर आंघोळ केल्यावर आपली मंजुळा कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. मग असल्या थंडीत डायरेक्ट चावीला बादली लावली आणि बर्फासारख्या गार पाण्यानं आम्ही पण आंघोळ केली. आणि पाहुणा आंघोळ करताना कसा कुडकुडायला लागलाय बघा. मग सगळं आवरलं तेवढ्यात आपली परी पण बेळगाव मध्ये भेटली आणि ही परी कोलकात्यावरून बेळगावला खाली करायला आलती. आणि ह्या परीचे सगळं मॅनेजमेंट दाजींकडे असते बघा. आणि मंजुळा आणि परी सोबतच घेतले आहेत, त्यामुळे नंबर पण 7114 आणि 7214 असा आहे. मग थोडा वेळ फोटोशूट केला आणि मग दाजींसोबत गप्पा मारत मारत जेवणाचा आनंद घेतला. आणि परीला नागपूरचं भाडं होतं आणि मंजुळाला विजापूरचं भाडं होतं, त्यामुळे लगेच निघालो.